नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. ती लहान मुलांची मासिक असतात बघा, त्या मासिकांमध्ये असं चित्र असतं, म्हणजे बरेच वेळा असतं हे चित्र पहा आणि ते चित्र पहा आणि या दोन चित्रातले 10 फरक ओळखा. तसंच काहीसं चित्र माझ्या डोळ्यासमोर असतं. म्हणजे मी एखाद्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये जातो किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये जातो किंवा इव्हन धाब्यावर जातो, तर तिथे जेवण बनवण्यासाठी जी उत्सुकता असते ना, जे प्रेम असतं ना डोळ्यात, ते बघण्यासारखं असतं बरं का. म्हणजे अर्थात प्रत्येकाची स्टाईल वेगळी असते. म्हणजे 5 स्टार हॉटेलमध्ये इथे कसा चमचा असतो, तो चमचा असं काढतात, असं घेतात आणि अशी टेस्ट करतात. तर धाब्यावर असं घेतात. शेवटी काय, ह्याच्या मागे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की आपण जे खायला घालणार आहोत लोकांना, ते उत्तम झाले की नाही अशी एक आत्मीयता असते, असं एक प्रेम असतं, हो की नाही. तर दुसऱ्या बाजूला काय असतं, जेवण ही कला आहे हेच मान्य नसतं लोकांना. ॲक्च्युली इट्स अ परफॉर्मिंग आर्ट. जेवण बनवणं, जेवण वाढणं आणि जेवण चांगल्या पद्धतीने सजवणं इट्स आर्ट. पण काही लोक असतात ते जेवण बिवण ठीक आहे चालतंय, कला आहे हे त्यांना मान्यच नसतं. काही वेळा ते असं म्हणतात सुद्धा, शहाणपणा करू नको, तिकडे जाऊ नको, तुला काय वाटलं जेवण आहे तिकडे जाणं. किंवा असंही म्हणतात, ती काय जेवायची गोष्ट नाही आहे. थोडक्यात ह्या लोकांना ना जेवण्यात आणि खिलवण्यात फारसा इंटरेस्ट नसतो. माझी अशी रिक्वेस्ट आहे की या लोकांनी हा कार्यक्रम बघूच नये, कारण हा कार्यक्रम जो आहे ना, तो खिलवण्यासाठी आणि खाणाऱ्यांसाठी आहे की नाही. आणि म्हणूनच परत एकदा मी डॉक्टर राहुलला इथे आमंत्रण दिलेलं आहे. आपण त्यांचं परत एकदा स्वागत करूया. डॉक्टर राहुल, परत एकदा मनापासून स्वागत. नमस्कार. मागच्या आठवड्यात आपली भेट झाली होती. या आठवड्यात मी परत तुम्हाला आमंत्रण दिले ते ह्याच्यासाठी की आपण मागच्या आठवड्यात खवय्यांना सांगितलं होतं की या आठवड्यात तुम्ही डायबिटीस आणि हार्ट डिसीज याच्याशी संबंधित काही तुम्ही आम्हाला खायला प्यायला घालणार आहात. तर मुळात असं सांगा की अशा पद्धतीचे पदार्थ होऊ शकतात. हो, असे बरेच पदार्थ दिलेले आहेत. कारण हार्ट डिसीज आणि डायबिटीस या दोन आजारामध्ये, इनफॅक्ट कुठल्याही आजारामध्ये न खाण्याची लिस्ट ही नेहमी मोठी असते ऑफकोर्स. तर त्याच्यामुळे आम्ही जास्त असा विचार केला की चांगल्यात चांगलं कसं खाता येईल. गोड खायचं असेल तर ते वेगळ्या माध्यमामधून काही देता येईल का. तर या प्रकारे कन्सेप्ट घेऊन आम्ही शोधायला सुरुवात केली आमचे सगळे ग्रंथ, आणि त्याच्यातनं ह्या काही शोध लागलेले किंवा जे आम्हाला सापडले पदार्थ आहेत शोध, पण असं म्हणता येईल. सो लेट्स गो टू आवर किचन नाव. या बरं, आजचा पहिला पदार्थ काय आहे? बोवनी कशाने आहे? सत्तू लड्डू डिलाइट. सत्तू लड्डू डिलाइट. ओके, त्याचं साहित्य सांगता का मला? सातूचं पीठ, खजुराची पेस्ट, काळी द्राक्ष त्याची पेस्ट, हळकुंड भरड, वेलची पावडर, ओके, आवळा कॅन्डीचे बारीक तुकडे, मध आणि गाईचं तूप. दॅट्स इट. साहित्य समजलेलं आहे, पण काही गोष्टी लक्षात आलेल्या नाहीयेत. खजुराची पेस्ट म्हणजे काय केलं एक्झॅक्टली? खजूर घ्यायचा, ओला खजूर घ्यायचा, त्याच्यातली बी काढून टाकायची आणि मिक्सर मध्ये टाकायचं आणि दॅट्स इट, ग्राइंड करायचं. आणि हे द्राक्षांचं काय? काळी द्राक्षांचं पण तसंच, काळी द्राक्षांमधलं बिया काढून टाकायच्या, मिक्सर मध्ये टाकायच्या, पेस्ट करायच्या. आणि हे भरड म्हणजे काय असतं? अख्खी हळद घ्यायची आणि ती खलबत्त्यामध्ये कुटायची. म्हणजे मग त्याच्यातले थोडे तुकडे जे आहेत ते ह्या रेसिपीमध्ये दाताखाली यायला पाहिजे. ओके. आता खलबत्ता नसेल तर काय करायचं? कारण हल्ली खलबत्ता हळूहळू नाहीसा होत चाललेला आहे. मिक्सरमध्ये जरी केलं तर त्याच्यातले काही वरवरचे तुकडे जे राहतात ते बाजूला करत जायचं. बारीक हळद आहे ती पदार्थांमध्ये, इतर स्वयंपाकामध्ये. साहित्य कळलेलं आहे मला, सगळं कळलेलं आहे, सगळ्या गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. आता आपण जायतोय कृतीकडे. काय करायची आधी कृती मला सांगा. पहिल्यांदा पण ही हळद घ्यायची, हळकुंडीचे जे तुकडे जे आहेत ते, ओके, आणि ते घेऊन ते मधामध्ये मॅरिनेट करत ठेवायचे, मधामध्ये बुडवून ठेवायचे. बर. आता याच्यातला हळद हा जो आहे तो निर्जंतुकीकरणासाठी वापरतात, तर हे तुम्हाला माहिती असेल. पण हळदीचे असे गुणधर्म आहेत की ते ब्लड शुगर कमी करायला मदत करतं. आपले जे पँक्रियास जे असतात तर त्याच्यातल्या ज्या सेल्स जे असतात, ज्या इन्सुलिन सिक्रेट करतात, तर त्या रिज्युनेट करण्याचं काम हे हळदीचं आहे. नवीन इम्पॉर्टंट जॉब. कारण प्रशांत असं आहे की नावडेज आत्ताच्या काळामध्ये डायबिटॉलॉजिस्ट जे आहेत, मधुमेह तज्ज्ञ, त्यांच्यासमोर इन्सुलिन कसं सिक्रेट करायचं किंवा इन्सुलिन कसं द्यायचं हा प्रश्न नाहीये. प्रश्न संशोधना
संशोधकांसमोरचं असं आहे की डायबेटिक ज्या इन्सुलिन सिक्रेट करणारे जे सेल्स आहेत डायबेटिस पेशंटमध्ये, तर त्यांना कसं हे करता येईल, त्यांच्याकडनं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल, Okay. हा आत्ताचा करंट इश्यू आहे good. मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये. आता हे आपण बुडवून ठेवलेलं आहे. बुडावून ठेवलेले आहे. ओके. आता काय समजा आपल्याकडे हे बुडावून ठेवलेलंच असेल, डायबेटिक पेशंट असतं तर त्यांच्याकडे साधारणतः गृहिणींना किंवा त्या पेशंटला माहिती असतं आपल्यासाठी काय चांगलं आहे ते म्हणून, तर हे असं भिजावून ठेवलं तर साधारण 2-4 महिने काही खराब होत नाही. हे आपण फक्त चाटण लागणार म्हणून देऊ शकतो. हा, एरवी पण ते असं नुसतं खायला छान लागतं. नुसती हळदी कडू आहे, पण तुम्ही ते मधाबरोबर टाकले की त्याला एक वेगळा Balance स्वाद होतो, येतो. बरोबर. वेगळा स्वाद येतो त्याला. ओके. आता काय त्यानंतर आपण गाईचं तूप घेणार आहोत. गाईचं तूप हे लघु गुणात्मक म्हणजे हलकं पचायला, कोलेस्ट्रॉल न वाढवणारं, लिपिड्स जे आपण म्हणतो, चरबी वगैरे न वाढवणारं, अशा प्रकारचे गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत. आणि शरीरामध्ये जे आवश्यक जो स्निग्धता जो आहे प्रत्येक सेल पर्यंत पोहोचण्यासाठी, तर तो जो असतो तो ते ह्या गाईच्या तुपामधून चांगला मिळतो. ओके. गाय आणि म्हैस याच्यातला मुळातला व्हर्च्युअली म्हणजे स्वभावतः असा फरक आहे की म्हैस ही आळशी, मालकाला न ओळखणारी, भरपूर खाणारी आणि स्वस्थ बसून राहणारी अशी आहे. त्याच्यामुळे तिचं जे दुधामध्ये जे गुणधर्म येतात तर ते झोप जास्त वाढवणारं, आळस निर्माण करणारं, अशा प्रकारचे गुणधर्म आहेत. आणि गाय ही असते ही काम करणारी, जास्त अलर्ट, काम नाही करत गाय, जास्त अलर्ट असते मालकाशी. हे म्हणजे जे इंटेलेक्ट वगैरे हा जो बुद्धी, हा जो हे जे गुणधर्म आहेत ना गायीमध्ये जास्त असतात, तर तेच त्याच्यात एक्झिबिट होतात. ओके. त्याच्यामध्ये येत असतात. तर तेच दुधातनं तुपातनं हे असतात, हे आयुर्वेद शास्त्र असं मानतं. ओके. ओके. तर हे आपण आता तूप चांगलं गरम केलं, तर त्याच्यानंतर आपण हे सातूचा रवा आणि आपण भाजून घेणार आहोत ना. हा, भाजून आपण घेणार आहोत. ह्या प्रत्येक कणाला गाईचं तूप लागलेलं आहे, त्यामुळे ते सक्रिय झालेलं आहे आणि छान दिसतंय ते, आणि मला ओळखही दाखवते ते. आता पुढे काय करायचं? आता आपण हे या बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर त्याच्यामध्ये हा जो आपण खजुराची पेस्ट अगोदर तयार केली होती ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ओके. हे खजुराची पेस्ट आहे की याच्यामधनं आपण असं करतो की ह्या सगळ्या रेसिपीजमध्ये लाडू बनवताना या संपूर्ण कृतीमध्ये आपण साखरेचा कुठे वापर करत नाही आहोत. दिवाळीमध्ये बेसनाचे लाडू म्हणजे डायबिटिक पेशंट बघायचे नुसतं, हा कन्सेप्ट आहे. हा जरा काही बदलता येतो का म्हणून आपण नॅचरल शुगर त्याच्यामध्ये ठेवले. ओके. त्याच्यानंतर आपण ही काळे मनुके घेतलेले आहेत. काळी द्राक्ष हे आयुर्वेदाच्या दृष्टीने सर्वात उत्तम फळ म्हणून मानलेले, तर ही आपण घेतलं. ही सगळी फळं जी आहेत ती वेगवेगळ्या प्रकारची विटॅमिन्स आपण म्हणा किंवा इतर प्रकारची तत्व शरीरामध्ये देत असतात की जेणेकरून डायबिटीस मधले जे पॅन्क्रियास जे आहे तर त्याच्यावरती चांगल्यात चांगला त्याचा हे होऊ उपचार आपोआप होतो. आणि सातू बरोबर समजा आपण हे सगळं हे दिलं, हे घटक समजा शरीरामध्ये सोडले, तर ते बरोबर त्या सेल पर्यंत, त्या पेशीपर्यंत जी साखर पोचत नाही तर ती पोचायला ह्या सातूमुळे मदत होते. दुसरं म्हणजे हे आहे की किडनीवरती अतिशय चांगलं आहे. बार्ली हे नेहमी मूत्रल औषध आहे. मूत्रल म्हणजे त्याने युरिन पास चांगली होते. नंतर त्याचे जे हे असं जाळ्या असतात याच्यामध्ये किडनी मधले जे छोटे जे युनिट्स आहेत जे मूत्र निर्मिती करतात, तर त्याच्यावरचे जाळ्या साफ करण्याचं काम जे आहे ते सातू करत असतं. त्याच्यामुळे सातू हे मॅक्सिमम याच्यामध्ये ऑलराऊंडर आहे म्हणायला हरकत नाही डायबिटीस मध्ये. हा, आपण आता हे सगळं टाकून याला चांगलं बाइंडिंग येते. आता हे चांगलं थंड पण झालेलं आहे. थंड झाल्याच्या नंतर आपण हा जो मॅरिनेट केलेला, आपण जो अगोदर भिजवून ठेवलेला जो हळदीचे ते तुकडे होते मधामध्ये, तर ते आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ओके. थोडासा कलर पण त्याला चांगला येतो आणि खात असताना खूप चांगलं लागतं. अख्खे जे तुकडे असतील हळदीचे. त्यानंतर आपण ही जी आवळा कॅन्डी आहे बारीक केलेली, तर ती आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत. ही म्हणजे सतत आपल्याला खाताना ती लागत राहते नाही का? हा, चांगली लागत आहे. सातूला तसं काही चव नाही. बरोबर. तर त्याच्यामुळे हे एकत्र असेल तर त्याला अतिशय चांगल्या प्रकारची चव येते. मला मुळात मुद्दा म्हणजे हे सगळं मला कळतंय, हे सगळं मला कळतंय की हे इथे घालायचं ते, पण मुळात एक मला प्रश्न असा पडला की हे सातू म्हणजे आहे काय पीठ? सातू म्हणजे मराठीमध्ये याला यव म्हणतात, हिंदीमध्ये जव म्हणतात आणि इंग्लिशमध्ये बार्ली म्हणतात. तर ते हे धान्य आहे सातू धान्य. ओके. आता आपण याच्यामध्ये
ही वेलचीची जी पावडर आहे ती टाकणार आहोत मी. त्याला एक छान वास येईल. याच्यामध्ये तुम्ही पाहिजे असेल तर केशर पण टाकू शकता. आणि केशर आणि डायबिटीसचं तसं काही हे नाही, शुगर वाढेल असं काही 36 आकडा नाही. नाही, 36 आकडा नाही. आणि समजा मॉडरेट डायबिटीस असेल तर मग देन यू कॅन तुम्ही त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स थोडे टाकले तरी काही हरकत नाही. इनफॅक्ट आता नवीन काही संशोधनामध्ये असं लक्षात आलं की अक्रोडामधलं तेल किंवा बदामातलं तेल हे हार्ट डिझीजला चांगलं असतं. ओके. तुम्ही पण वळून बघा ना कसं वळले जातात की नाही. ओके. आणि याला थोडस मधाचा एक हात आपण लावायचा. त्याला एक चव पण चांगली येते आणि ते फुटत नाहीत. बरं. तुम्ही कोणालाही हे करणार असाल, प्रेझेंट म्हणून जरी देणार असाल तर तरी ते काय चांगले जातात. मध एक हे पण बुरशी लागू नये किंवा असं. कारण लाडू कुठलेही म्हटलं की 10 दिवस 8 दिवस ठेवले तर बुरशी लागते. पण हे असं मधामध्ये असं हे करून त्याला एक लेअर देऊन ठेवलेलं असेल की कायमस्वरूपी किमान महिनाभर तरी व्यवस्थित राहते. 15-20 दिवस तरी आपल्याला हे करता येतील. ते मधाचं आपण जे बोट लावतोय ते हळदीचा जास्त वास त्रास होऊ नये त्या वासाचा म्हणून आहे का काही? नाही, मध हा म्हणजे मधमाशी जी असते नेक्टर जी जमा करते बारीक बारीक फुलातनं तो एक एक घेतला तर प्लस त्याच्या शरीरातलं पण एक द्रव्य त्याच्यामध्ये सोडलं जातं. तर आयुर्वेद असं मानतो की हे छोट्या छोट्या कणाकणांनी जमवलेलं जे काही हे असतात द्रव्ये जी असतात तर ती शरीरामध्ये पण सूक्ष्म स्रोतोगामी म्हणजे बारीक कॅपिलरीज किंवा बारीक पेशीपर्यंत ते पोचतं. ओके. आणि ह्याच्यामधली जी शुगर आहे ती फ्रक्टोज या फॉर्म मध्ये असते. त्याच्यामुळे शुगर खूप वाढत नाही. किंवा इनफॅक्ट बरीचशी औषधं जी आहेत ती मधामधनं दिली जातात डायबिटीसची. बर. तर त्यासाठी म्हणून आपण मध त्याच्यामध्ये म्हणजे नुसतं ते कडवटपणा कमी करणं हा हे नाहीये. कारण तसे ते लाडू तुम्ही खाऊन बघितले तर खूप छान लागतात. हो हो हो. चला, छान लागतात ते मला कळलंय. पण तुम्हाला कळायचं असेल तर तुम्हाला साहित्य आणि कृती लिहून घ्यायला पाहिजे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सत्तू लड्डू डिलाईट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सत्तूचं पीठ, खजूर पेस्ट, काळ्या द्राक्षांची पेस्ट, हळकुंडीची भरड, वेलची पूड, आवळा कँडीचे तुकडे, मध आणि साजूक तूप. कृती: हळद आणि मध एकत्र करून घ्यावं. साजूक तुपावर सत्तूचं पीठ भाजून घ्यावं. एका बाउलमध्ये भाजलेलं सत्तूचं पीठ, खजुराची पेस्ट, काळ्या द्राक्षाची पेस्ट, हळद आणि मधाचं मिश्रण, आवळा कांडीचे तुकडे आणि वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून त्याचे लाडू वळून घ्यावेत.